मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसानं तळ कोकणात दमदार पुनरागमन केले। गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग आलाय। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागात भात लावणीची लगबग सुरू झाली असून चिखलमय शेतांमध्ये पारंपरिक गीतं गात महिला शेतकरी उत्साहाने लावणीच्या कामात मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 15 दिवस दडी मारलेल्या पावसाचं पुन्हा एकदा पुनरागमन झालंय आणि जसं या पावसाचं पुनरागमन झालंय तशी शेतीमध्ये बळीराजा जी आहे ती लगबग सुरू झालेली आहे। गेल्या 3 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस लागला, जवळजवळ सरासरी 178 मिलीमीटर पाऊस पडला। त्यामुळे बळीराजा जो आहे तो शेतीच्या कामाला बळीराजाने वेग घेतलेला आहे। आता आपण पाहू शकता की रोपं लावणे जी आहे ती काही भागात सुरू झालेली आहे। खरं तर पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा ज्या वेळेला हा पाऊस सुरू झाला त्यावेळेला आतुरतेने अगदी शेतात दाखल झाला आणि या बळीराजाची लगबग जी आहे ती आपली शेतीची कामे उरकण्याकडे जी सुरू आहे ते आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता। जुनी पारंपरिक गाणी म्हणत या शेतकरी महिला ज्या आहेत त्या शेतकरी महिला या शेतीची कामं करताना या दृश्यांमध्ये दिसून येतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जे आहे ते अशाच पद्धतीचं चित्र सुरू आहे, मात्र अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षा आहे। गेल्या 3 दिवसात लागलेल्या दमदार पावसामुळे बळीराजा मात्र सुकावलेला या दृश्यांमधून दिसून येतोय। महेश सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।